मी आर्मी भरती मारली नाही का, तर हो. तर मी व्यवस्थित मारले. माहिती नव्हतं कसं असतं सगळं. तर एका प्रोसेसमध्ये मी पहिल्या भरतीला माझं रनिंगमध्ये मी कटलो आणि मग मी सांगितलं खरं-खरं, की "अरे, छातीत दुखायला लागलं होतं, लाळ वगैरे जरा भीषण होतं." मग हाशा केला लोकांनी, की दम लागतो करून दाखवायला वगैरे. नंतर मी खूप प्रॅक्टिस करून आर्मी भरती मारली. त्यानंतर मी त्यात जॉईन नाही केलं फक्त. जॉइन नाही केलं. सिलेक्ट झालो. एक्झाम पण झालेत वगैरे. माझी हाईट कमी होती जरा 5.7. त्यांना जरा जास्त पाहिजे. तर मी क्लर्क करता अप्लाय केला होता. मग हे सगळं झालं, पण डोक्यात तेच होतं, की आपल्याला हे करायचं आहे. मग तो सही रे सही नाटकातला जो मॅन होता, तो म्हटला, की पुण्याला जा. मग मी 10व्या वर्गाची एक्झाम दिली आणि पुण्याला आलो. कोणीही ओळखीचं नाही माझ्या. असंच मित्राकडनं त्यावेळेस माझ्याकडे की ₹450 जमा झाले होते. तसा मी ते ₹450 घेऊन पुण्यात आलो होतो. आलो आणि घरी काय सांगितलं पण मी पुण्याला जाणार आहे शिकायला? खरं-खरं सांगितलं मी घरी, की नाटक असं-असं करायला. आहे. पुण्यात नाटकं होतात आणि मला हं. नाटकात आवड आहे. हं. आणि घरचे सपोर्ट त्यांना एवढं नॉलेज नव्हतं या सगळ्या गोष्टीचं. बघ करून काय हरकत आहे. पण मग असं ते नोकरी वगैरे पैसे कसे मिळतील विचारलं अरे घरच्यांनी? लहान होतो ना रे 10व्या वर्गात. नाही घरच्यांनी विचारलं? काहीच कटकट नाही काहीच केलं? नाही. बघ करून. तर मग मी ते ज्यावेळेस आलो त्यावेळेस तू लिटरली म्हणजे 10वी नंतर नाटक करायचं म्हणून पुण्यात आलास? तर कोणीतरी म्हटलं की मुंबईला जाऊन स्ट्रगल करायचं. हं. हे डोक्यात बसलं होतं. पुणे सुटलं आणि मुंबईला जाऊन स्ट्रगल करूयात असं सेम कोणीही ओळखीचं नाही, काहीच नाही. अच्छा मुंबईला पण जाऊन आलास? कोणीच नाही. असंच ठरलं की जायचं आता मुंबईला वगैरे. तर तिथे परत माझ्याकडे त्यावेळेस सोयाबीन सोंगायचो मी. तुला माहिती आहे सोंगणे माहिती आहे तुला? नाही माहिती. सोयाबीन ज्यावेळेस पूर्ण पीक काढायचं असतं, हं. त्याची झाडं कापावं लागतात विळ्याने आणि ते एका ठिकाणी त्याची गठ्ठी तयार करायची आणि नंतर ते मळणी वगैरे. तर मी सोयाबीन सोंगायला गेलो होतो. त्याचे माझ्याकडे ₹750 होते आणि परत सेम तू 50 दे, तू 70 दे. तर असे ₹1350 घेऊन मी अ, मुंबईला कल्याणला उतरलो. आमच्या जिथे ती कल्पतरू लायब्ररी मी तुला बोललो होतो. तिथे शेख सर नावाचे एक मित्र होते. माझ्यापेक्षा जरा बऱ्यापैकी मोठे होते. तर त्यांनी मंत्रालयात त्यांना जॉब मिळाला होता. तर मला आठवलं, की अरे शेख सर पण आहे. ते पण आहेत मुंबईत. आपण त्यांना भेटू शकतो. तर मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी माझी अवस्था बघितली. काही बोलले नाही. त्यांनी मला खाऊ घातलं. म्हणजे मी 8 महिन्यानंतर मी प्रॉपर जेवलो होतो. म्हणजे आणि एकच टाईम जेवायचो मी. तुला हे अतिशयोक्ती वाटेल. बापरे! हां, एक टाईम फक्त एकच टाईम. भात. तोही भात आणि उरायचेच नाही अरे पैसे. कसे उरणार? 8,000तले 3,000 हा मुलगा काढून घ्यायचा. जरा तो अ, बऱ्यापैकी असा त्याला फिलिंगलेस म्हणू शकतो आपण. तो म्हणे की हां, हे 3,000 आपण हे सामान आणलं होतं याचे एवढे, एवढे, एवढे आणि या सगळ्या ह्याच्यात मग ते पैसे उरतच नव्हते. 2,000 उरायचे आणि मला वाटायचं ते जपून ठेवावेत. आपल्याला ते कामी पडतील. तर असं ते सीन होता सगळा. तर ते सरांनी मला खाऊ घातलं वगैरे छान आणि माझ्या खिशात 500 ची नोट टाकली आणि ती "तू घरी जा आता. वडापाव खाऊन उपाशी राहून नाही होत काही. घरी जा." आणि ते असं काय आवाज मोठा करून वगैरे नाही. डोळ्यात डोळे टाकून एक तीक्ष्ण शब्दात बोलले होते, की "तू गोपाळ, तुम्ही आता घरी जा." आहोजाव केलं त्यांनी. म्हणजे अरे-तुरे करणार म्हणून ज्यावेळेस म्हणतो, की "तुम्ही आता घरी जा." तर तिथे मला परत ते झालं, की काय दिशा चुकली आहे. घडतंय काय म्हणजे कळत नाही ना रे, की मी नुसतंच भरकटलोय, की आत्ता अ, सोडून जायचं नाही म्हणून वेगळीच काहीतरी मोबाईल सेल्स करत बसलोय आणि त्यातही काही घडत नाही असं झालं होतं सीन. तर ज्यावेळेस मग ती रात्र मी काही झोपलोच नाही अरे. मी त्या मुलाला सांगितलं, की "मी जातोय बाई." तर त्याला हे पचलंच नाही, की मी जातोय म्हणून. तो म्हणला, की आणि माझ्या पायात स्वतःची स्लीपर नव्हती. हे अंगावरचे कपडेही त्याचेच वापरायचो मी. त्याचाच एक फोन होता, की तो अ, त्याला कंपनीकडून मिळाला होता, की तू हा वापर म्हणून. तर त्याला असं वाटलं, की आज याच्याकडनं जर फोन जर घेतला, याचे जे सगळं जर घेतलं, तर हा जाणार नाही. तर त्याने रात्री 2:30-3 वाजता तो म्हणे, की "ठीक आहे, तुला जायचं जा, हे सगळं मला जमा कर." म्हटलं, "ठीक आहे."
अर्थातच करणार होतो. हम्म. आणि ती जाताना म्हणलं ती स्लीपर माझी आहे, ती पण काढून ठेव. तर ठीक आहे. तर मी उल्हासनगर ते कल्याण पायी गेलतो रात्रीच. सकाळी 3:30 वाजता पोहोचलो आणि 4:15ची ट्रेन पकडून मी पुण्याला आलो. तसं आळंदीला गेलो आणि पहिलं चॅप्टर हे संपलं मुंबईचं हम्म. कायमचं. चॅप्टर 2 सुरू, पुणे प्रवास. सेम कंडिशन, राहणार कुठं, खाणार कुठं, काय. नाही, तू घरी गेला मग तिथून घरी मुंबईवरून? मी जावं असं वाटत नव्हतं, कारण की मला बघून घरचे रडतील मला माहिती होतं, कारण खूप ऑलमोस्ट फक्त सापळा, गाल पूर्ण आत गेलेले वगैरे असा सीन झाला होता सगळाच. जसा तुला मी आता दिसतोय तसा अजिबात नव्हतो. खूप वीक झालो होतो, मलाच जाणवायचं स्वतः. आणि म्हटलं घरी जायचं तर तू 11 महिने मग तू काय कमवलंस, तू काय केलंस, हा तर हे प्रश्न तर बेसिक आहे ना, की तू केलं तरी काय. तर माझ्याकडे उत्तर काहीच नव्हतं ना. मी फक्त झगडलो, मला त्यातून काहीही उत्पन्न मिळालं नाही, काहीच नाही. माझ्याकडे काय 2,500 ते 3,000 रुपये होते फक्त, बस तेवढेच. मग सेम कंडिशन परत. मग मी पुणे स्टेशनहून आळंदीलाच गेलो. आळंदीला 1 दिवस राहिलो आणि काय करायचं हे परत डोक्यात आलं होतं, की काय करता येईल. तर माझ्या वयाचे काही मुलं केस कापत होते आणि मला वाटलं की हे आपण करू शकतो का, करूयात का. म्हणून मग मी पुण्यात सलूनला व्हिजिट द्यायचो, की मला काम येत नाही, पण तुम्ही शिकवा, मी सांगेल ते काम करेल, पण मला आवडेल. कारण की मला वाटतं की माझ्या वयाची मुलं करतायत ते, तर मी का नाही करू शकत. तोच तो चिकटपणा होता. त्याच्यामध्ये पण हे नव्हतं तुला एक्सपिरियन्स काहीच नाही. अरे मला कात्री कशी पकडायची माहिती नव्हतं. त्यांनी शिकवलं तुला सगळं? अरे सांगतो ना, तर त्यांनी काय केलं सुरुवातीला, तर ते म्हणले की अशा शिकाऊ मुलांना तर आम्ही घेतच नाही. पोतनीस परिसरमध्ये अजून ते दुकान आहे आणि मला ते दुकानचं नाव घ्यायला आवडेलच. म्हणजे फेअरनेस नावाचं दुकान होतं. तर तिथे पहिल्यांदा तर ते म्हणले की तू नाहीच, अशा मुलांना आम्ही शिकवतच नाही. आणि चांगला एरिया रे तो, म्हणजे बॅक साईडला सिटी प्राईड कोथरूड आहे आणि तो बऱ्यापैकी रिच एरिया आहे. तर ते असं आमच्याकडे क्लायंट येणारे जरा चांगले आहेत, तर तुला मी कसं देऊ गिराईक वगैरे असं. तर मी बसून राहिलो दाराशी, म्हटलं की नाही यार मला शिकायचं आहे. तर त्यांचे मालक मला म्हटले की तुला काय येते का काते पकडता, केस वगैरे कापलेत का. म्हटलं नाही. बरं मग शिकशील, म्हटलं हो. तर ते म्हटले की दुकानातच झोपायचं, सोसायटीचं टॉयलेट यूज करायचं, तिथेच आंघोळ करायची. आणि खुश झालो कारण की डोक्यावर छत आलं सलूनमध्येच. काम येत नव्हतं, शिकेल म्हटलं काय, हे जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत, हे डोक्यात होतं. तर मी ऑब्झर्व करायचो दिवसभर. मग ते लोक केस कापायचे, मी झाडून घ्यायचो. असं होतं ते असतं ना. बरं मी एकदमच गावाकडनं आलो होतो रे. तर माझी भाषा, माझ्या अंगावरचे कपडे, माझं राहणीमान, हे सगळ्या गोष्टीहून असं ते बऱ्यापैकी असं आधीच्या काळात जे दलितांना जे वागणूक जे वाचलं होतं मी त्यांना पोहोचायच्यात, तर ते मला दिसायचं डोळ्याने की असंच असेल का. तेच चांगला उभा राहा कोपऱ्यात, व्यवस्थित उभा राहा, काय बोलतो, असं ते खूप व्हायचं. आणि रडायचो बाई मी सकाळी किंवा रात्री त्या बाथरूमात जाऊन. आणि घरी सांगत नव्हतं मी काहीच, शेअर करायला पण कोणी नाही. आणि कोणीच नाही. मी फक्त असं माझ्याच वयाची मुलं ज्यावेळेस त्या शेजारी कॅफेत वगैरे येऊन बसायचे, तर असं वाटायचं, हुरहुर वाटायची खूप. शेअरिंगला कोण नाही, काहीच नाही, ओळखीचं कोण नाही. तर ते पचवत आतच मग स्वतःचंच एक काहीतरी काय करता येईल हे कायमच चालू असायचं, की शोधाशोध चालू असायची. नजर अशी कायम भुकेली आणि आसुसलेली, की कोणीतरी एक मित्र झाला पाहिजे, की जेणेकरून तो येऊन बोलेल वगैरे, असं व्हायचं. तेव्हाही मी एकच टाईम खायचो भैया. आणि सकाळी ते कच्चे आम वगैरे मिळायचे चॉकलेट बघ. आणि फार जुना काळ नाही रे, आत्ताचा काळ आहे, कोणालाही खोटं वाटेल हे. पण मी पैसे जपवायचे, कारण मला असं वाटायचं की कधी काम येईल सांगता येत नाही. मला 60-70 रुपये मिळायचे, कारण की 100 रुपयाचं जर काम जर तू केलंस, त्यातले 60 रुपये त्यांचे, 40 तुझे, असं होतं. मी फक्त 1 किंवा 2
दाढ्या करायचो. त्यातून काय मिळणार सांग? तर सुरुवातीला माझ्याकडे क्लायंट नव्हते येत ना अजिबात. तरी महिन्याला किती व्हायचं? नव काय हजारो रुपये व्हायचे. एवढं. पण मी ते जपून त्यातलेच पैसे त्यावेळेस ₹40 डब्बा होता जेवणाचा. हम्म. तो मग काळे काकांना भेटलो. काळे काका म्हटले की तू ठीक आहे. त्यांना कळलं की हिची काय पोटतिडकी काय. हम्म. त्यांनी मला पहिलं नाटक दिलं जुगाड नावाचं. हम्म. त्यात चिन्मय मांडलेकर, ऋषिकेश जोशी होते. हम्म. आणि ते त्याच्या दिग्दर्शकाने मला फोन केला की हॅलो, असं असं माझं नाटक आहे हम्म. आणि तू त्यात काम करणार आहेस. तू उद्या तालमीला ये हम्म. चार्ली स्टुडिओला. खुश. गोपाळ मॅक्स खुश. म्हणलं ते सापडले का ते. मग तुझं हे स्क्रीन टेस्ट किंवा एक हे काहीच नाही घेतलं? काळे काकांनी सांगितलं होतं हा अगदी कोरा कागद आहे, याला आपल्याला ट्रेन करायचं आहे. तर गेलो तालमीला. चिन्मय मांडलेकरांना टीव्हीवर बघितलं रे. जोशी त्यांनाही. तर तेच खूप आनंद की मी यांच्यासोबत काम करतोय. पहिलं नाटक माझं ते. आणि 0 to हीरो डायरेक्ट. हा म्हणजे खुश, एकदम खुश. आणि तो आनंदच गगनात मावण्याचा होता की म्हणलं की चला त्यांच्या तालमीत आपण आहे, आपला पण रोल आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. पण गंमत काय झाली, मी राहायचो सलूनमध्ये. मग ते अनबॅलन्स झालं सगळंच की तू तालमीला जात असशील तर मग तू इथे काम नाही करू शकत. मग काय करणार, परत ते सीन झाला मोठा. मग या सगळ्या ह्याच्यात तोपर्यंत आलोक राजवाडे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली होती. तर या सगळ्या ह्याच्यात एक दिवस असं आलं की त्यांनी मला एकदा आमचा दौरा होता जुगाड नाटकाचा कोल्हापूरला. आणि रात्री याला उशीर झाला मला. तर लॉक लावून गेले होते. तर ती संपूर्ण रात्र थंडीची मी बाहेर काढली दुकानच्या. दिवस उजेडेपर्यंत मी बाहेर असा एका कोपऱ्यात बसून होतो की आत्ता कोणीतरी येईल, दुकान उघडेल आणि मी आज जाईल. असा तो सीन. भीषण रात. खूप थंडी पण होती त्यावेळेस. पण अंगावर पण काही नाही. दौऱ्याला गेलो, आलो, काहीच नाही. मग कारण की माझं छतच ते सलून होतं रे. तर मग राहणार कुठे आहे? मित्र कोणीच नाही. सेम कंडिशन की चला याला फोन लावून सांगूयात की अरे अरे असा सीन झाला की मी येऊ शकतो का झोपायला वगैरे. कोणीच नाही.